नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। कारण की मित्रांनो, राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन अर्थमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून मांडण्यात आलं आणि सध्या राज्याचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि या पावसाळी अधिवेशनामध्ये आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये कर्जमाफी संदर्भात कोणकोणते मुद्दे मांडण्यात आलेले आहेत। शेतकऱ्यांची खरंच कर्जमाफी होणार का? होणार असेल तर कोणत्या शेतकऱ्यांची होणार? छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार? महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार? या कर्जमाफी संदर्भात संपूर्ण विश्लेषण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। कारण की राज्य सरकारच्या माध्यमातून कर्जमाफीची घोषणा अगोदर करण्यात आली होती। त्या कर्जमाफी योजनेचं काय झालं याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये आपण कर्जमाफी संदर्भात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवंडकर स्वागत करतो कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये। सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे, चॅनलला सबस्क्राइब करून घेणे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि फ्रीमध्ये आहे, त्यामुळे साईडला दिसत असलेल्या लाल किंवा काळ्या बटनावरती क्लिक करा। तर मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम आपण छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेसंदर्भात बोलणार आहोत। कारण की छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गत राज्यातील 6.5 लाख शेतकरी बांधवांना आनंदाची बातमी आहे। कारण की छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गत राज्यातील 6.5 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे। ही मात्र शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। ही मात्र बातमी खरी आहे आणि 100% आहे। त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना शेतकऱ्यांना माहीत असणे अत्यंत महत्त्वाचं आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना ही योजना 2017 साली देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्या माध्यमातून ही कर्जमाफी योजना राबवण्यात आली। परंतु या कर्जमाफी योजनेअंतर्गत बहुतांश शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही। कारण की सरकारने जाचक अटी लादल्या होत्या, परंतु त्या जाचक अटी रद्द करून शेतकऱ्यांना आता कर्जमाफी देण्याचा निर्णय या चालू सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे। आता यावेळेस मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गत राहिलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार आहे। मित्रांनो, राज्यातील 6.5 लाख शेतकऱ्यांना 6.5 कोटी रुपयांची कर्जमाफी छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गत दिली जाणार आहे। आणि मित्रांनो, ही कर्जमाफी 2014 पासून थकीत असलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी दिली जाणार आहे। म्हणजे ज्या शेतकऱ्यांना 2014 पासून कर्ज उचललेलं आहे आणि 2017 पर्यंत थकीत आहे, अशा सर्व शेतकरी बांधवांना ही कर्जमाफी होणार आहे। सोप्या भाषेत जर सांगायचं झालं तर 2014, 2015, 2016 आणि 2017 या 2014 ते 2017 या मध्यावधीतल्या कालखंडातल्या शेतकऱ्यांना ही कर्जमाफी होणार आहे। त्यामुळे आणि ही कर्जमाफी किती लाखांपर्यंत होणार तेही मी तुम्हाला सांगणार आहे। ही कर्जमाफी 2014 ते 2017 पर्यंतच्या शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार आहे। छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गत ही कर्जमाफी होणार आहे आणि 1.5 लाखापर्यंत कर्जमाफी होणार आहे। मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांचं अद्यापर्यंत कर्ज थकीत आहे त्या 6.5 लाख शेतकऱ्यांना, म्हणजे 2014 ते 2017 पर्यंतचे 6.5 लाख शेतकरी छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गत पात्र झालेले आहेत। आणि मागील अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये याच्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून निधीसुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेला होता, परंतु सरकारनं ती कर्जमाफी केली नाही। परंतु आता निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांना ही कर्जमाफी या सरकारने केलेली आहे अशी ध्यानात राहावी, यासाठी सध्या कर्जमाफी करत आहे। कारण की शेतकऱ्यांची मतं या सरकारला मिळवायची आहेत, हा उद्देश सरकारचा असू शकतो। परंतु ही कर्जमाफी शेतकऱ्यांसाठी फायद्याची आहे, त्यामुळे 1.5 लाखापर्यंतची कर्जमाफी होणार आहे। मित्रांनो, या कर्जमाफी योजनेकरिता शेतकऱ्यांना ऑनलाईन जे काही फॉर्म दिले जातील तो फॉर्म भरावा लागेल, परंतु सध्याच कोणत्याही सरकारच्या माध्यमातून माहिती देण्यात आली नाही। परंतु मात्र या विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी 100% राज्यातील 6.5 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गत होणार आहे। मित्रांनो, आता कोणत्या बँकेची कर्जमाफी होणार, म्हणजे कोणत्या शेतकऱ्यांनी कोणत्या बँकेतून कर्ज घेतलेलं आहे, कोणत्या बँकेची कर्जमाफी होणार, कोणत्या शेतकऱ्यांची होणार, हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। याच्यामध्ये मित्रांनो, जिल्हा मध्यवर्ती बँका, विविध सहकारी बँका, विविध सहकारी पतसंस्था, ज्यामध्ये मित्रांनो नॅशनल बँका बी आहेत। नॅशनल बँकेमध्ये मित्रांनो स्टेट बँक ऑफ इंडिया, युनियन बँक ऑफ इंडिया, याचबरोबर पंजाब नॅशनल बँक, HDFC बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक किंवा ज्या बँका शेतकऱ्यांना शेतीवरती कर्ज देतात किंवा ज्या शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावरती बोजा आहे, 2014 ते 2017 पर्यंतचा बोजा आहे, कोणत्या जरी बँकेचं तुम्ही कर्ज घेतलेलं असेल, प्रायव्हेट असेल, गव्हर्नमेंट असेल, त्याही बँकेचं तुमचं कर्ज माफ होणार आहे। ते मात्र सातबाऱ्यावरचं कर्ज असलं पाहिजे आणि क्रॉप लोन म्हणजे पिकावरचं कर्ज घेतलेलं असलं पाहिजे। असं पाईपलाईन वगैरे दुसरं कर्ज माफ होणार नाही, फक्त क्रॉप लोन
शेतकऱ्यांचं माफ केलं जाणार आहे आणि ही राज्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे. मित्रांनो, हे झालं छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेचं. मित्रांनो, तुम्हाला जर छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेचं जर काही समजलं नसेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि महत्त्वाची माहिती विचारा. तुम्ही जर चांगलं जर प्रश्न केलेला असेल तर त्याचं जर उत्तर मी तुम्हाला नक्की देण्याचा प्रयत्न करणार आहे. वाईट कमेंट करणाऱ्याला मी या ठिकाणी उत्तर देत नाही. त्यामुळे चांगलं तुम्हाला जर काही कळत नसेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आता मित्रांनो, वळूयात दुसऱ्या कर्जमाफी योजनेकडे. मित्रांनो, 2019ला सरकार बदललं, महाविकास आघाडी सरकार सत्तेवर महाराष्ट्राच्या आलं आणि महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना राबवण्यात आली. आणि मित्रांनो, महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांचं 2 लाखापर्यंत कर्ज माफ केलं. परंतु अद्यापर्यंत महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत बहुतांश शेतकऱ्यांची कर्जमाफी बाकी आहे. त्यामुळे बाकी राहिलेल्या शेतकऱ्यांना या चालू सरकारच्या माध्यमातून कर्जमाफी देण्यात येणार आहे. मित्रांनो, आता महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत संपूर्ण विश्लेषण मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कुठेही स्किप करू नका. नवीन शेतकऱ्यांची नंतर 2019च्या नंतरच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल का ते मी तुम्हाला सांगणार आहे. परंतु सर्वप्रथम महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेचं सांगणार आहे. मित्रांनो, महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचं आता कोणत्या वर्षातल्या शेतकऱ्यांचं कर्जमाफ होणार हे मी तुम्हाला सर्वप्रथम सांगतो, जेणेकरून तुमचा विषय क्लिअर होईल. तर मित्रांनो, आता 2014 पासून ते 2019 पर्यंतच्या ज्या शेतकऱ्यांचं कर्ज 2 लाखापर्यंत थकीत आहे त्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार आहे. 2 लाखाच्या किती जरी वरचं असेल तर तुमचं फक्त 2च लाख माफ होणार आहे. मित्रांनो, 2014, 2015, 2016, 2017, 2018 व 2019चा ऑगस्ट महिना, 2019 ऑगस्टपर्यंत, ऑगस्ट 2019 पर्यंत, 2014 पासून ते 2019 पर्यंत या मध्य कालावधीमधल्या शेतकऱ्यांचं ज्या शेतकऱ्यांचं कर्ज थकीत आहे, अद्यापर्यंत माफ झालेलं नाही आणि थकीत पडलेल्या शेतकऱ्यांचं कर्ज महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत राज्य सरकारच्या माध्यमातून माफ केलं जाणार आहे. ही मात्र शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. याच्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून 864 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. आणि आता या कर्जमाफी योजनेकरिता शेतकऱ्यांना कोणतंच काम करायचं गरज नाही, कारण की ऑलरेडी शेतकऱ्यांनी ती कामं करून ठेवलेली आहेत. कारण की ज्यावेळेस उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून या कर्जमाफी योजनेकरिता आधार प्रमाणीकरण शेतकऱ्यांना करायला सांगलं होतं. शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली होती आणि शेतकऱ्यांचे पैसे ट्रान्सफर करायचे राहिलेले होते आणि तेच पैसे ट्रान्सफर करायचे राहिलेले होते ते आता हे सरकार करणार आहे. फक्त आधार प्रमाणीकरण आता बहुतांश शेतकऱ्यांनी या कर्जमाफी योजनेअंतर्गत आधार प्रमाणीकरण केलेले आहे, परंतु त्याच्या कर्ज खात्यामध्ये पैसे जमा न झाल्यामुळे त्यांचे कर्ज माफ झालेले नाही. मग अशा शेतकऱ्यांना काहीच करायचं नाही, फक्त 864 कोटी रुपये त्यांच्या खात्यामध्ये राज्य सरकार जमा करून अशा प्रकारची कर्जमाफी होणार आहे. कारण की बहुतांश शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केले परंतु त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नाही. मग हे असे पैसे जमा होणार आहेत, हे मात्र 100% खरं आहे. आणि मित्रांनो, राहिला विषय आता हे 2019 नंतरच्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा, कारण की 2014 ते 17 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गत कर्जमाफी होणार आहे आणि 2014 ते 2019 पर्यंत महात्मा ज्योतिराव शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत कर्जमाफी होणार आहे. परंतु विषय राहिला आता 2019 नंतरच्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा. मित्रांनो, असा कोणताही राज्य सरकारच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भातला निर्णय घेतलेला नाही. 2019 नंतरच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल का, परंतु सरकार जर बदललं, महाविकास आघाडी सरकार जर सत्तेवर आलं तर कर्जमाफी होऊ शकते. कारण की सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून सांगलेलं आहे की पहिली सही आमच्या मुख्यमंत्र्यांची कर्जमाफीच्या फाईलवर असेल. आमचं जर सरकार आलं तर आता शेतकऱ्यांनी विचार करायचा आहे कोणतं सरकार येईल, कोणतं सरकार जाईल. परंतु या सरकारला पुन्हा चालू सरकार जर पुन्हा सत्तेवर जर यायचं असेल तर याही सरसकट शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी. कोणताही शेतकरी कर्जाच्या छायेमध्ये राहू नये असं सरकारला वाटलं पाहिजे आणि किती केली पण पाहिजे. मित्रांनो, आता राहिला विषय 50,000 प्रोत्साहनपर अनुदानाचा. मित्रांनो, 50,000चं प्रोत्साहनपर अनुदान सुद्धा दिलं जाणार आहे. ज्या शेतकऱ्यांचं अद्यापर्यंत 50,000चं प्रोत्साहनपर अनुदान बाकी आहे त्या शेतकऱ्यांना 50,000चं प्रोत्साहनपर अनुदान विधानसभेच्या निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी दिलं जाणार आहे. मित्रांनो, जवळपास 50,000च्या प्रोत्साहनपर अनुदानासाठी जवळपास 334 कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून दोन्ही कर्जमाफी योजनेसंदर्भात आपण डिटेलमध्ये चर्चा केलेली आहे. तुम्हाला जर काही समजत नसेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. व्यवस्थितशीर तुमच्या कमेंटचे उत्तर तुम्हाला जे पाहिजे तेच उत्तर तुम्हाला देण्यात येईल. तर मित्रांनो, तुर्तास इथेच थांबतो. तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद.